हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम टू प्रणील व्लॉग्स. सो सकाळी 7 वाजता उठून प्रवास करून आम्ही कुठेतरी चाललो आहे. कुठे सांगते, बट फर्स्ट लुक ॲट दिस झोपाळू. बिचारे रात्रभर प्रवास करून आले होते. आम्ही चाललो आहोत शिखर शिंगणापूरला. शिखर शिंगणापूर हे माझ्या सासरचं कुलदेवस्थान. घाटवळणाचे रस्ते बघत, वाटेतील मंदिरे पाहत आता आम्ही पोचलो होतो महादेव मंदिराच्या पायथ्याशी. इथून पुढे छोटासा ट्रेक होता. इथून तुम्हाला मंदिर दिसत असेल, पण ट्रेक तसा 10 ते 15 मिनटाचं आहेच. इथून पुढे टमटमची व्यवस्थासुद्धा आहे, बट आम्ही ठरवलं चालत जायचं. ॲक्च्युली चालत जायचा डिसिजन थोडासा डिफिकल्टच होता, कारण खूप म्हणजे खूपच ऊन होतं. या उन्हातून चालताना जो आमच्या श्वासांचा आवाज होता, तुम्ही ऐकाच. ASMR काढला तर आपल्या श्वासांचा आवाज येईल. एवढं स्टीप चढायचं आहे. इबीत दवण्याची थाळी घेतली आणि मंदिरात जायला निघालो. ऊन खूपच होते, पाय लिटरली भाजत होते, पण आमचं काय परफेक्ट टायमिंग ठरलं. आम्हाला आरती मिळाली. आरती झाल्यावरती दुपारची वेळ आणि त्यात ऑड डे, त्यामुळे रांगही कमी होती आणि दर्शन पटकन झाले. मग मंदिराला एक प्रदक्षिणा घातली. मंदिराबाहेर थोडीशी मेंडेटरी शॉपिंग करून परत यायला निघालो. खाली उतरत असताना या सुंदर नजाऱ्यासाठी थांबून राहिलो. डोक्यावर सूर्यदेव, समोर महादेव आणि हा अप्रतिम नजारा एकदम डेडली कॉम्बिनेशन झालं होतं. उन्हाने त्रासलेले लोक, मग काय, सूर्यदेव से बचने के लिए एक उपाय केला. गरमीचा इलाज. वरती ऊन, खाली थंडगार आईस्क्रीम. खूप गोड आहे, पण ज्या प्रकारचं ऊन आहे ना, त्या प्रकार सुकून आहे. सुकून, खरंच खूप सुकून आहे. आता आम्ही विचार करतोय प्रसाद घ्यायला. महाप्रसाद इथे असतो, बघूया. चला. महाप्रसादाचा मेन्यू म्हणजे पिठलं, भात आणि लापसी. एवढा टेस्टी होता ना की वी रिग्रेटेड की आम्ही एकच थाळी का घेतली. पण आम्हाला लगेचच बस पकडायची होती, त्यामुळे आम्ही पटकन एक थाळी घेऊन संपून निघालो. एसटीची वाट बघायचीच होती, मग मस्त थंडगार छास घेतली. म्हटलं छास पियत पियत एसटीची वाट बघूया. तितक्यात आम्हाला दिसले हे लोक. हे देवाला वाजवत गाजवत मंदिरापर्यंत नेत होते. किती छान वाटतंय ना हे दृश्य. तुम्ही पण एन्जॉय करा. मग झाला आमचा परतीचा प्रवास सुरू एसटीच्या लालपरीमधून. एसटीच्या शेवटच्या सीटमध्ये धडधड जाण्यासाठी आम्ही तयार झालो. रोलर कोस्टर आहे. आता सज्ज झालोय आम्ही. आणि एवढ्या रोलर कोस्टरमध्ये सुद्धा हे झोपाळू कसे झोपलेत बघा. काही भानच नाही. तब्बल 2.5 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो कराडमध्ये. पोचल्यावरती खूप भूक लागली होती, त्यामुळे पहिले डिसाईड केलं जाऊन जेवूया. तर कुठे जेवलो ते बघा. मस्त आहे ना बाप्पाची मूर्ती. जितकी मस्त मूर्ती तितकंच मस्त जेवण. आम्ही ऑर्डर केलं होतं मसाला डोसा आणि मिसळ पाव. मसाला डोसाचा बाईट घेऊन तो मला इतका आवडला, म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हतं, इट एक्सिडेड माय एक्सपेक्टेशन. हफजणने ताव मारला तो मिसळ पाववरती. मिसळमध्ये मस्तपैकी लिंबू, कांदा, तर्री आणि आता मिसळचा पहिला बाईट. लेट्स सी हिज रिॲक्शन. त्यांना पण खूपच आवडलं होतं. ओके, आजचा डे एंड करूया ऑन स्वीट नोट. वारणाची लस्सी पिऊन. तिकडे तर नाही मिळाली वारणाची लस्सी, इकडे पितोय. ही माझ्या मेहुणीने पाजली आहे, जी तिकडे जबरदस्ती पाजली आहे. इकडे 2 छोटी माणसं दिसतात. अंधारामध्ये छोटी. नाही, खूप छान. छान काय केलंय सब्जेक्ट. आदरतिथ्य या दोघींनी खूपच जास्त खायला घातलंय. नवऱ्याचं 2 किलो वजन वाढवलंय दोनच हे वारणाचं पिऊनच 4 किलो वाढलं असेल. आणि आता आम्ही गप्पा मारतो. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.